नमस्कार. माझे नाव सायली सर्जेराव पाटील, मोहनराव पतंगराव पाटील महाविद्यालय बोरगाव, BA भाग 1 ची विद्यार्थिनी. मराठी भाषा संवर्धन 15व्या दिनानिमित्त रोज एक कथा या सदरामध्ये मी याची कथा घेऊन येत आहे. कथेचे नाव मानसिक गुलामगिरी. एका माणसाने पाहिले की एका विशाल हत्तीला फक्त एका कच्च्या दोरीने किंवा साखळ दंडाने बांधले आहे. हत्ती इतका ताकदवान होता की तो एका झटक्यात ती दोरी तोडू शकत होता, पण तो प्रयत्नच करत नव्हता. त्या माणसाने हत्तीच्या मालकाला याचे कारण विचारले. मालक म्हणाला, हा जेव्हा लहान होता तेव्हा मी त्याला याच साखळदंडाने बांधले होते. तेव्हा याने खूप प्रयत्न केले, पण हा साखळदंड तोडू शकला नाही. आता हा मोठा झाला आहे, तरीही याच्या मनात तीच जुनी समजूत पक्की बसली आहे की तो हा साखळदंड तोडू शकत नाही, म्हणून तो प्रयत्नच करत नाही. तात्पर्य, आपण आयुष्यात अनेकदा जुन्या अपयशांमुळे स्वतःभोवती मर्यादांची भिंत उभी करतो. लक्षात ठेवा, भूतकाळात एखादी गोष्ट जमली नाही याचा अर्थ असा नाही की ती कधीच जमणार नाही. धन्यवाद.